आणि ज्या प्रार्थना झाल्या तुम्हासाठी त्यावर तुम्हाला काम करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर जे काही सेवकाद्वारे आम्हाला वाणी पाठवतो, करेक्शन्स पाठवतो, मार्गदर्शन पाठवतो, ते फक्त ऐकून सोडून देण्यासाठी त्याच्यावर काम करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. सेवक एक बी देऊन जातो, पण त्याला जोपासायचं काम आपलं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेतकरी बी आणून आपल्या कपाटात ठेवत नाही, शेतामध्ये पेरतो आणि पेरल्यानंतर त्याच्यावर मशागत करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पर्सनली ज्याही तुम्हासाठी प्रार्थना झाल्या, प्रार्थना झाली म्हणजे सगळं झालं नाही. आता हे तुमचं काम आहे का झालेल्या प्रार्थनेवर तुम्ही काम करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना सतर्कतेचा इशारा दिलाय तर त्यांनी समर्पण करावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिलं तर त्यांचं समर्पण त्यांनी वाढवावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काही प्रभूने तुम्हाला सांगितलंय, प्रगट केलंय, त्यासाठी प्रार्थना करा आणि परमेश्वर तुम्हाला पुढे घेऊन जाईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाव समय आहे वाटणात जाण्याचा आणि आपण लगेच वाटणात जाणार आहोत. नेत्र बंद करूया, प्रार्थना करूया आपण सर्व. कमॉन, तुम्ही प्रार्थना करा, देवाकडे आजची भाकर मागा. कमॉन, प्रार्थना करा. एव्हरीवन प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. प्रत्येक जण जे बाहेर देखील आहेत, प्रार्थना करा. धन्यवाद परमेश्वर आजच्या दिवसासाठी प्रभूजी. पुन्हा एकदा प्रभूजी नवीन वर्षाचा नवीन दिवस तू आम्हाला दिलेला आहे प्रभूजी. एक नवीन वर्ष तू आज आमच्यासाठी दिलेलं आहे परमेश्वर. आम्ही तुझे आभार मानतो. खरोखर बाप्पा 2022 मध्ये संकट होती, प्रॉब्लेम होती, त्रास होता, आजार होते, कमी होती, गटी होती प्रभू. सगळ्यातनं तू आम्हाला बाहेर काढलं प्रभूजी. येस. आज आत्मिक, मानसिक आणि शारीरिकरित्या प्रभूजी तू आम्हाला स्वस्थ ठेवलं म्हणून आम्ही तुझे आभार मानतो परमेश्वर. प्रभू येशू, आज जो मन्ना, जे आत्मिक भोजन तू आम्हाला दिलेलं आहे परमेश्वर, त्याच्यासाठी आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. प्रभू आज ते आम्हाला जे जसं आहे तसं घेण्याची तू आम्हाला प्रभूजी घेण्यासाठी आम्हाला मदत आणि सहायता कर प्रभूजी. यस फादर, आमचे आत्मिक डोळे उघड, आमचे आत्मिक कान उघड, ताकी प्रभू जे पण तू आमच्यासाठी आत्मिकरित्या ठेवलेलं आहे प्रभूजी, प्रभू येशू ते आमच्या हृदयापर्यंत, आमच्या आत्म्यापर्यंत पोहोचू दे. येशू तुझ्या प्रिय नावात मागतो म्हणून तू ऐक. अमॅन, अमॅन. सगळ्यांना हॅपी न्यू इयर. सगळे खूप छान दिसतात, खूप सुंदर. थँक्यू. 2023 मध्ये आपण प्रवेश केलेला आहे आणि 2023 हे खूप चांगलं वर्ष असणार नाही आहे ऑल टुगेदर. येस. इकॉनॉमिकली खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत, पैशाची कमी होणार आहे. चर्चला मी एक सांगू इच्छिते, वायफळ पैसा खर्च करू नका. पैसे साठवून ठेवा, कामाला येणार आहेत, कारण इकॉनॉमी खूप खाली जाणार आहे. पॉलिटिकली पण काही चांगल्या गोष्टी घडणार नाही आहेत, कारण जग आता एंडकडे चाललेलं आहे. सगळ्या गोष्टी ज्या येशू मसीहने सांगितले की शेवटच्या दिवसामध्ये जे होणार आहे त्याच्याकडे चाललेले आहेत ऑलरेडी. सगळं वन मॅन गव्हर्नमेंट, डिजिटलायझेशन, पापाचं वाढणं, सगळं ऑलरेडी सुरू झाले आणि ते 2023 मध्ये खूप जोर पकडणार आहे. सो स्वतःला आम्हाला तयार ठेवलं पाहिजे, आत्मिकरित्या, शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या सुद्धा. नात्यांमध्ये परमेश्वराने त्या दिवशीच एक वचन दिलं होतं, हे समजू नका की मी शांती प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांती प्रस्थापित करायला नाही, परंतु तलवार चालवण्यासाठी आलेलो आहे. सून सासू विरुद्ध, मुलगा बापा विरुद्ध, आई मुलं आई बापा विरुद्ध काम करणार आहेत. सो प्रिपेअर राहा. आपल्या घरातच आम्हाला विरोध होणार आहे. मॅन, अच्छा, ओके, ठीक आहे. तर त्यासाठी पण आम्हाला तयार व्हायचं आहे. दुसरी गोष्ट, एक खूप प्रॉफेटिक एक भविष्यवाणी परमेश्वराने दिलेली आहे. प्रकाशित वाक्य 22वा अध्यायाचा
आपण 11वं वचन वाचूया. जो अन्याय करणारा आहे तो पुढे अन्याय करो, आणि जो मलिन आहे तो पुढे मलिन हो, आणि जो न्यायी आहे तो पुढे न्यायी पण करो, आणि जो पवित्र आहे तो पुढे पवित्र हो. सो या वर्षामध्ये एक लोकांमध्ये क्लिअर कट डिस्टिंक्शन ज्याला म्हणतो आपण, सेपरेशन होणार आहे. येस. जे दुराचारी आहेत ते अजून दुराचार करणार आहेत, जे दुष्ट आहेत ते अजून दुष्ट होणार आहे. आश्चर्य मानू नका की लोक अजून वाईट होत आहेत. हे होणार आहे या वर्षामध्ये. लिहिलंय, दुराचारी माणूस दुराचार करत राहील, मलिनतेने वागणारा अजून मलिनतेमध्ये जाईल, नीतिमान मनुष्य चांगले आचरण करेल, आणि पवित्र अजून पवित्र होत जाईल. येस. हालेलुया. आम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये आहोत आम्हाला ठरवायचं आहे. येस. आमेन. तर या 2023 मध्ये हे खूप स्पष्टतेने परमेश्वर आम्हाला दाखवून देणार आहे की कोण त्याचे आहेत आणि कोण दुष्टाचे आहेत. येस. आमेन. तर प्रियांनो, हे जे 2023 वर्ष आहे हे आमच्यासाठी परमेश्वराने याच्यासाठी दिलेलं आहे की आम्ही कलेसिकराचं पत्र 3 अध्यायाचं 4 वचन वाचूया, जे आज आमच्यासाठी आहे की परमेश्वर आमच्या जीवनाद्वारे काय करू इच्छितो. कलेसिकराचं पत्राचं 3 अध्यायाचं 4 वचन. आमचे जीवन जो ख्रिस्त तो जेव्हा प्रगट होईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट व्हाल. ख्रिस्त आमचं जीवन आहे का? येस. प्रश्न स्वतःला विचारा. ख्रिस्त माझं जीवन आहे का? आणि ख्रिस्त माझं जीवन, जसं पौलुस म्हणतो, जगणं मला ख्रिस्त आणि मरणं मला लाभ. मरण आणि जगण्यामध्ये त्याला काही फरक जाणवत नव्हता. जगणं पण ख्रिस्त होतं, मरणं पण ख्रिस्ताकडे जाणं होतं. जर आमचं जीवन ख्रिस्त आहे तर जेव्हा तो प्रकट होईल, जेव्हा तो घ्यायला येईल, आम्ही त्याच्यासारखे परावर्तित होऊन जाऊ. प्रियांनो, आता आम्हाला विचार करायची वेळ आलेली आहे की आमचं जीवन कुठं आहे, आमचं धन कुठं आहे, आमचं ध्यान कुठं आहे. येस. आणि समजा जगामध्ये आहे किंवा अजून कुठे आहे ते आम्हाला देवाकडे आणायचं आहे. आमेन. हालेलुया. तर ख्रिस्त जर आमचं जीवन आहे तर जेव्हा तो प्रकट होईल तर आम्हाला कुणासारखं बनायचं आहे? ख्रिस्तासारखं. कुणासारखं बनायचं? बोला, मला ख्रिस्तासारखं बनायचं आहे. मला ख्रिस्तासारखं 2023 मध्ये 2023 मी मध्ये ख्रिस्तासारखं बनेल. मी ख्रिस्तासारखा बनेन. बोललं तर ॲटलीस्ट चालू तरी होईल. आमेन. येस. आमेन. अच्छा, आपण आजच्या वचनाकडे येऊया. रोमकारास पत्र 13 अध्यायाचं आम्ही 11 वचन वाचूया, जे आज आमच्यासाठी परमेश्वरांनी वचन दिलेलं आहे. या रोमकारास पत्र 13 अध्यायाचं 11 वचन. आणि समय जाणूनच हे करा, कारण आता तुमची झोपेतून उठण्याची वेळ आहे. कारण आम्ही विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आमचे तारण जवळ आले आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की समय वेळेला ओळखा. येस. कुठली वेळ चालली आहे ते समजून घ्या. जगामध्ये काय चाललंय समजून घ्या, कारण खूप साऱ्या गोष्टी आज आम्हाला दिलेल्या गेलेल्या आहेत वेळेची बचत करण्यासाठी. बरोबर. येस. खूप साऱ्या गोष्टींनी वेळेची बचत होतीये, तरी वेळ कमी पडतोय. पास्टरनी सांगितलं बायबल वाचा. पास्टर, वेळच मिळत नाही. सगळं करायला वेळ मिळतो, फक्त बायबल वाचायला वेळ मिळत नाही. बरोबर. प्रार्थना करायला वेळ मिळत नाही. प्रियांनो, समय ओळखा. येस. आता आम्हाला कुठे समय द्यायचा आहे, कुठं वेळ द्यायची आहे हे समजून घ्या. कारण तारण
लिहिलेलं आहे की जेव्हा आमचं तारण झालं, उद्धार झाला, त्याच्यापेक्षा आमचं आता परमेश्वराचं येणं खूप जवळ झालेलं आहे. तो समय ओळखून घ्या. खूप साऱ्या गोष्टी आम्हाला सगळीकडे ओढत आहेत. आम्ही मध्ये आहोत. आमचं काम आहे, ऑफिस आहे, फॅमिली आहे, मोबाईल आहे, मित्र आहे, स्वतःची जिंदगी आहे, आणि मग आम्ही मध्ये आहोत आणि सगळ्या गोष्टी आम्हाला काय करतायत? ओढत आहेत. आणि सगळ्या गोष्टी आमचा टाईमपास करत आहेत. येस. आम्हाला वाटतं की परिवाराला टाईम दिला पाहिजे, कामाला टाईम दिला पाहिजे, दोस्तांना पण टाईम दिला पाहिजे, स्वतःला पण टाईम दिला पाहिजे. बरोबर? येस. आणि ख्रिस्ताला आपण विसरूनच जातो. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज क्लिअरली सांगतंय, कुठली वेळ चालली आहे ते ओळखून घ्या आणि पहिला टाईम कुणाला द्या? देवाला, ख्रिस्ताला द्या. आणि मग बाकीचं राहिलेला टाईम तुम्ही जगामध्ये टाका. जगामध्ये टाका म्हणजे जगासारखं वागू नका. पण पहिला जो समय आहे या 2023 पासून स्वतःला एक गोष्ट सांगा की मी माझा पहिला समय, पहिला वेळ येशू ख्रिस्ताला देईल. येस. लक्ष द्या, समय ओळखा, आज जगात काय चाललंय हे जाणून घ्या. युद्ध आतापर्यंत अफवा होत्या, आता युद्ध व्हायला लागली आहेत. येस. सुनामी कंटिन्युअसली येत आहेत, वादळं कंटिन्युअसली येत आहेत, भूकंप कंटिन्युअसली होत आहेत, व्यभिचार खूप वाढला आहे, व्हायलन्स खूप वाढला आहे. गेल्या 2 वर्षात जे आम्ही बघितलं नाही ते आता आम्ही बघत आहोत. येस. प्रियांनो, परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगते की समयाला ओळखा, जगात काय चाललंय ते बघा. झोपेतून उठण्याची वेळ आलेली आहे. येस. आता झोपायचं नाही, आता उठायची वेळ आलेली. इतके दिवस आराम केला, 2022 पर्यंत आराम. चालत होतं, जसं चाललंय तसं चालत होतं. पण आता 2023 मध्ये आम्हाला जाग झालंच पाहिजे. हे जग शैतानाच्या अधिकारामध्ये आहे आणि आता शैतान ओव्हर टाईम करत आहे. येस. लिहिलंय की ज्यांना निवडलंय त्यांचं तारण सुद्धा खतऱ्यामध्ये आहे. एक धोक्याची घंटा वाजत आहे. सोशल मीडिया, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्यभिचार एवढा वाढत आहे ज्याला काही मर्यादा नाही आहे. तर प्रियांनो, हे जसं गरोदर बाईवर कळा येतात आणि जसं जसं डिलिव्हरी जवळ येते तसं कळा वाढतात आणि खूप वेळ राहतात, आता तसंच झालेलं आहे. आता आमच्या डिलिव्हरीची वेळ झालेली. आता आमची डिलिव्हरी इथून वरती होणार आहे. येशू आम्हाला घेऊन जाणार आहे. तर परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतंय की समय जो चाललेला आहे त्याला ओळखा. इवन लहान मुलं पण आहेत, जे यंगस्टर्स आहेत स्पेशली. आमचे जगायचे दिवस आहेत, आमचे ऐश करायचे दिवस आहेत, आमचे हे करायचे दिवस आहेत, ते करायचे दिवस झाले, संपले. येस. देवाबरोबर जायचं आहे तर देवाबरोबर तयार व्हायची वेळ आलेली आहे. जी संस्कृती आणि व्हॅल्यू जी सोसायटी आम्हाला देत सोसायटीमध्ये चाललेली आहे, सगळं परमेश्वराच्या विरुद्ध चाललं आहे. सगळं काही आज जग करत आहे एक्झॅक्टली परमेश्वराच्या विरुद्ध करत आहे. मी आणि माझं जीवन, मी आणि माझं लाईफ, याच्या पलीकडे लोकांना काहीही दिसत नाही आहे. आम्हाला त्यांच्याबरोबर जगायचं नाही आहे. आमचा उद्धार जेव्हा झाला तेव्हापासून आत्तापर्यंतचं जीवन किती बदललं आहे. येस. जेव्हा माझा उद्धार झाला, जेव्हा मी येशूला स्वीकार केलं आणि आत्ता माझ्या जीवनामध्ये किती फरक आहे. झालाय का नाही झालाय? माझा स्वभाव बदललाय का? माझा कॅरेक्टर बदललाय का? आज विचार करायची वेळ आलेली आहे. मग पौलुस येथे बोलतो की जीवन खूप छोटं आहे. उद्धार 2 गोष्टी बघा, एक तर मृत्यू येणार किंवा येशू येणार, दोघं सांगून येणार नाहीत. म्हणून तो म्हणतो की वेळेला गमावू नका. येस. अजिबात वेळ टाइमपास करू नका. आणि पौलुस हे
विश्वासी लोकांना बोलतोय, अविश्वासी लोकांना बोलत नाही. कुणाला सांगतो झोपेत न उठा? विश्वासी लोकांना. ते झोपलेत, ते उठणार नाही आहेत. आम्हाला सांगतोय की आता झोपेत न उठायची वेळ आलेली आहे. वेळ खूप प्रेशियस आहे, अनमोल आहे. आणि खूप सारे विश्वासी आज आत्मिक कोमामध्ये आहेत. त्यांना कळतच नाहीये काय चाललंय. आज परमेश्वराचं वचन मला क्लिअरली सांगतंय की झोपेतनं उठायची वेळ आलेली आहे. आम्ही कुठल्या दिशेने जात आहोत आम्हाला जर कळत नाहीये तर पौलुस आज म्हणतोय जागे व्हा आणि उद्या मरणार आहात असं जगा. येस. उद्या मरायला तुम्हाला सांगितलं डॉक्टरनी, कॅन्सर झालाय, हार्ट अटॅक आलाय, आता उद्या मरणार, किंवा चला 7 दिवस घ्या, चला महिना घ्या, किंवा चला 2023 घ्या, तेवढंच जगणार आहे. काय कराल? मोबाईलबरोबर टाईमपास कराल, लोकांबरोबर टाईमपास कराल, की देवाच्या वचनामध्ये टाईम इन्व्हेस्ट कराल? प्रियांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, देवामध्ये टाकलेला कुठलाही टाईम वेस्ट होत नाही. येस. इन्व्हेस्ट होतो. येस. हालेलुया. आणि तो पूर्ण दुप्पट, तिप्पट, 10 पट, 100 पट व्याजदराने तुम्हाला परत मिळतो. येस. परमेश्वर कुणाचंही कर्ज ठेवत नाही. एक छोटी प्रार्थना, तो म्हणतो जर माझ्या नावाने आलेल्याला छोट्यातल्या छोट्याला एक छोटा ग्लास भरून पाणी जरी दिलं तरी देवाच्या राज्यात त्याची नोंद होते. येस. दुसऱ्यांसाठी केलेली एक छोटीशी प्रार्थना देवाच्या राज्यात त्याची नोंद होते. येस. आमेन. तर आता आम्हाला स्वतःसाठी नाही, देवासाठी जगण्याचा वेळ आलेला आहे. आणि परमेश्वराचं वचन सांगतं, 13 अध्यायाचं 12 वचन वाचूया. रोमकारास पत्र. रात्र बहुतेक सरली, दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधाराची कर्मे टाकून द्यावी व प्रकाशाची कवच सामग्री धारण करावी. परमेश्वर आज आम्हाला सांगतो की आमचं आत्मिक जीवन बदललं पाहिजे. येस. अंधकाराची कामे टाकून प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. येस. शस्त्र सामग्री का लागते? का शस्त्र लागतात तुम्हाला? लढाई करण्यासाठी. आता शैतानाबरोबर आमची लढाई शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. येस. परमेश्वराचं वचन सांगतं हे आत्मिक युद्ध आहे. आत्मिक हत्यार धारण करा, पण त्याच्या आधी अंधकाराची कामं टाकून द्या. अंधकाराची कामं टाकल्याशिवाय आत्मिक हत्यार धारण करता येणार नाहीत. येस. तर प्रियांनो, वेळ कमी आहे. स्वतःसाठी जगणार की येशूसाठी जगणार हे आज आम्हाला ठरवायचंय. आमेन. हालेलुया. 2023 कदाचित आमच्यासाठी येशूच्या येण्याची तयारी करण्याचं वर्ष असू शकतं. खूप सारी लोक प्रेडिक्शन करतात की तेव्हा येणार, आता येणार, त्यावेळी येणार. आम्हाला माहीत नाही कधी येणार आहे आणि आम्हाला जरूर पण नाही आहे कधी यायची ते समजून घेण्याची. जरूर आहे येशूच्या येण्यासाठी तयार होण्याची. आणि आम्ही जर येशूच्या राज्याचे काय आहोत? सैनिक आहोत. येस. परमेश्वराचं राज्य आहे तर आम्ही त्याच्या राज्याचे नागरिक नाही आहोत. येस. सैनिक आहोत. आणि जेव्हा इमर्जन्सी लागते किंवा युद्ध होतं, कुणाला बोलवतात? नागरिकांना बोलवतात की सैनिकांना बोलवतात? सैनिकांना. जर आज युद्ध शैतानाबरोबर इंटेन्स झालंय तर सैनिकांनी तयार राहण्याची वेळ आलेली आहे. येस. सिव्हिल मॅटरमध्ये आम्हाला घुसायचं नाही. दुनिया काय करती, ननंद काय करती, सासू काय बोलती, शेजारी काय बोलतो, आम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही. प्रियांनो, याच्यातनं बाहेर निघा. येस. ह्याच्यात खूप टाइमपास होतो. ती काय बोलली ग माझ्याबद्दल, काय करायचंय ग तुला, सगळं सोडून द्या. अंधकाराची कामं सोडून आता प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा आणि
मी जसं सांगितलं की आता सिव्हिल मॅटरमध्ये आम्हाला लक्ष घालायचं नाही आहे, कारण आता इमर्जन्सीमध्ये जगायचं आहे. येस. जेव्हा मेडिकल इमर्जन्सी येते, कोण मरत असतं, तुम्ही डॉक्टरांची धावपळ बघायला पाहिजे त्या पेशंटला वाचवण्यासाठी. येस. लिटरली 3-4 डॉक्टर येऊन एक इकडून सुई घालतो, एक इकडून नळी घालतो, एक मेलेला असेल तर डायरेक्ट ते करंट देतात, DC देतात, आणि मग त्याला त्या पेशंटला आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो. आमचं जीवन आज इमर्जन्सीमध्ये प्रियांनो. येस. आज खरंच आत्मिक इमर्जन्सी आलेली आहे. चेक करा की आम्ही कुठं मेलेलो आहोत. आणि आज परमेश्वर आम्हाला वचनाद्वारे नवीन जीवन देत आहे. तर ते हे करा, कपडे घाला, गेट ड्रेस. 14वं वचन वाचूया. रोमकरास पत्र 13वा अध्यायाचं 14वं वचन आम्हाला सांगतं, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. येशू ख्रिस्ताला धारण करा. काय लिहिलंय? येशू ख्रिस्ताला धारण करा. आता आज चर्चला आले तर नाईट गाऊन मध्ये आले का? नाही. तुम्ही लोक पायजाम्यामध्ये आले का? आज मस्त तयार होऊन आले की नाही? टाइम घेतला ना साडी घालायला, मेकअप करायला. हां, मस्त तयार होऊन आज सगळे छान दिसत आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं, जर चर्चला येण्यासाठी किंवा कामाला जाण्यासाठी जर आम्ही तयार होतो, तो येशूच्या येण्यासाठी किती तयार झाला पाहिजे? येस. बरोबर. आम्ही कामाला जातो तर तयार होतो ना. बाहेर जातो, मार्केटला जायचं असेल तरी आम्ही तयार होतो. प्रियांनो, आज परमेश्वराचं वचन सांगतं, येशूला धारण करा. येस. आणि येशूला धारण करा म्हणजे येशू सारखं बना. येशूचा जो पेहराव आहे तो धारण करा. सकाळी सकाळी उठल्या उठल्या काय करायचं माहिती आहे का? सगळं बाजूला ठेवायचं, बायबल वाचायचं, प्रार्थना करायची, वर्शिप करायची, येशूला आतमध्ये घ्यायचं आणि मग बाहेर जायचं. सकाळी सकाळी कटकट करत बसायची नाही, भांडणं करत बसायची नाही. हे नाही झालं, ते नाही मिळलं, हेच का केलं, तेच का केलं. सकाळी तुम्ही रागाला धारण कराल ना, भांडणाला धारण कराल, दिवसभर भांडणं करत बसाल. येस. कुणाचं तोंड बघितलं सकाळी सकाळी माहीत नाही. किती वेळा बोलतो आपण, तर दिवस खराब जाणार. येशूचं तोंड बघा ना. येस. येशूला धारण करा. तो नम्र होता, तो करुणामय होता, दयावान होता, प्रेमळ होता, माफ करणारा होता. देवाचं कॅरेक्टर येऊ दे ना आपल्यामध्ये. मग कुणी एका गालावर फटका मारला तरी दुसरा गाल द्यायला पण लाज नाही वाटत. येशूला धारण केलं ना, फरकच नाही पडत. काही बोल बाबा, काही फरक पडत नाही. आणि मग ते कॅरेक्टर येतं की जेव्हा एका गालावर कोणी मारतं, दुसरा गाल द्यायची हिंमत येते. येस. कुणी साखर मागितलं तर चायपत्ती पण फ्रीमध्ये देता येते. शर्ट मागितला तर कोट पण देता येतो. लपून ठेवत नाही आपण गोष्टी. येस. परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतंय, येशूला धारण करा आणि स्वर्गाची तयारी करायला आम्हाला पाहिजे आहे. आम्ही उधार घेतलेल्या वेळेवर जगत आहोत. अनुग्रहाचा समय सुद्धा निघून गेलेला आहे. प्रियांनो, खरंच परमेश्वराचा अनुग्रहाचा समय सुद्धा येऊन गेलेला, संपलेला आहे. कॅल्क्युलेशन प्रमाणे 6000 वर्ष येशूच्या येण्याची पहिली होती. त्याच्यानंतर 2000 वर्ष येशूच्या नंतरची झालेली आहेत. 8000 वर्ष संपलेली आहेत. आणि आता आम्ही उधार घेतलेल्या समयामध्ये राहत आहोत. परमेश्वर आमची वाट बघतोय की आम्ही कधी तयार होतोय. येस. दुल्हन तयार नाहीये, नवरी तयार नाही, नवरा तयार होऊन बसलाय. आणि तो म्हणतोय कुणाचाही नाश होऊ नये म्हणून मी वेळ करत आहे, कारण तो आमच्यावर प्रेम करतोय. आणि नवरी टाइमपास करतीये. बरोबर.
तर परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगते, अंधकाराची कामं सोडून प्रकाशाची शस्त्रसामग्री धारण करा आणि आता खरोखर युद्धामध्ये उतरा. येस. युद्ध स्वतः बरोबर आहे. स्वतःला बदलण्यासाठी युद्ध आहे. कोणी तुम्हाला बदलू शकत नाही. कोणी गन जरी ठेवली तरी बदलत नाही माणूस. स्वभाव ना त्या म्हणजे बोलतात ना, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडच राहतं. परमेश्वराच्या, आता खरंच सांगते मी, पण प्रियांनो, हे वर्ष परमेश्वराने आम्हाला दिलेलं आहे त्याच्या येण्यासाठी, तयार होण्यासाठी. तुम्हाला असं वाटत असेल आज न्यू इयरच्या दिवशी पास्टर काय मेसेज घेऊन आली आहे. हाच मेसेज दिला आहे परमेश्वराने मला आणि तोच तुम्हाला ऐकवतीये. परमेश्वराचं वचन सांगतं, रोमकराचं पत्र 13 अध्यायाचं 13 वचन वाचूया. जसे दिवसा तसे योग्य रीतीने आपण चालावे, दंग्यात व मद्याच्या धुंदीत, विलासात व विषयाशक्तीत, कलहात व मत्सरात आपण चालू नये. दिवसा ढवळ्या जगतो तसं जगायचंय. येस. आमचं दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असतात. येस. बरोबर. आम्ही एक मस्त मुखवटा लावलेला असतो, फक्त आम्हालाच माहिती असतं आम्ही कसे असतो. परमेश्वराचं वचन सांगतंय, दिवसा ढवळ्या साजेल असं जगा, शिष्टाचाराने जगा, ना की चैनबाजीत, मद्यपानात, कामासक्तीत, कलहात व मत्सरात जगा. स्वर्गाचा अनुभव पाहिजे तर जीवन हे टेम्पररी आहे हे समजून जगलं पाहिजे. येस. आमेन. तर दिवसा ढवळ्या साजेल असं लोक बनून जगा. तुम्ही चर्चमध्ये कसं जगता? बरोबर. Yes. आमचात बघा, आमचा कामावर स्वभाव वेगळा असतो, घरात वेगळा असतो, शेजाऱ्यांबरोबर वेगळा असतो, नातेवाईकांबरोबर वेगळा असतो, पोरांबरोबर वेगळा असतो, जेव्हा आम्ही स्वतः असतो तेव्हा वेगळा असतो. आता हे सगळे स्वभाव एकत्र करून येशूसारखं Yes. दिवसा ढवळ्या जगायचंय. जसं जगतो आम्ही तसं जगायचंय. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही परमेश्वर तेव्हाच आम्हाला बघतो जेव्हा आम्ही चांगली कामं करतो, किंवा परमेश्वराने आम्हाला तेव्हा बघितलं पाहिजे जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, जेव्हा आम्ही बायबल वाचतो, जेव्हा आम्ही दुसऱ्यांसाठी चांगली कामं करतो. पण तेव्हा नाही बघितलं पाहिजे जेव्हा आम्ही पाप करतो. देवाचे डोळे तुमच्यावर फिक्स आहेत. येस. परमेश्वराचं वचन असं सांगतं की ज्याच्यावर तो प्रेम करतो त्याला एका मिनिटासाठी पण तो आपल्या नजरेआड होऊन देत नाही. येस. तो प्रियांनो, जर परमेश्वर सगळं बघत आहे, तुमचे विचार पण जाणत आहेत, काय विचारात येतं असं वाटतं ना, असं मारावं तिला, मरत का नाही, वाटोळं का होत नाही, मूर्ख आहे, अक्कल नाही आहे, विचार करतो आपण मनातल्या मनात. परमेश्वर सांगतो ते पण नाही करायचंय. येस. कारण तो विचारांना जाणणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वराचं वचन आज सांगते, विचारांनाच बदला, वाईट विचार करूच नका. आमेन. तर परमेश्वर आज आम्हाला सांगत आहे की पवित्र आत्म्याचं जर आम्ही मंदिर आहोत, खूप छान वाटतं की नाही, मी पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, मी पवित्र आत्म्याला घेऊन मी चालतं फिरतं मंदिर आहे. मग पवित्र आत्म्याच्या मंदिरामध्ये काय काय होतं? येस. विचार करा, येशू ख्रिस्तानी जेव्हा त्याच्या मंदिरात बघितलं की बाजार मांडलाय, कबुतरं विकतायत, बकरी विकतायत, बोकडं विकतायत, पैशाची देवाणघेवाण चाललेली आहे, त्यांनी काय केलं? चाबूक घेतला लिटरली आणि सगळ्यांना बाहेर काढलं. मग आम्ही पवित्र आत्म्याच्या मंदिरात काय करत आहोत? येस. आम्हाला पण घेतलं पाहिजे का? आमचं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याला भ्रष्ट करू नका. जो शरीरा, परमेश्वराचं वचन सांगतं, जो या मंदिराचा घात करतो परमेश्वर त्याचा घात करेल. येस. तर आज या पवित्र आत्म्याच्या मंदिराला पवित्र ठेवण्याचं काम
आमचं आहे. येस. याच्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार, करप्शन, घाणेरडेपणा येऊ देऊ नका. कारण तुम्हाला माहिती आहे आपलं घर आपणच स्वच्छ ठेवतो, बरोबर? आपल्याला माहिती आहे कुठं घाण आहे, कुठं जळमट आहे, कुठं काय आहे. तुमच्या शरीराची घाण कुठं आहे तुम्हालाही माहिती आहे. आज 2023च्या पहिल्या दिवशी परमेश्वर आमच्याशी जर बोलत आहे तर आमच्या जीवनातली सगळी घाण आम्हाला काढली पाहिजे आणि पवित्र आत्म्याचं मंदिर पवित्र ठेवायची जिम्मेदारी आमच्यावर आहे. ज्या गोष्टी आत्मा आणि प्राणामध्ये कॅन्सर पैदा करत आहेत त्या गोष्टींना जीवनातनं काढून टाका. येस. बरोबर? जेव्हा लोक सिगरेट पितात त्या सिगरेटच्या पॅकेटवर एक खूप घाणेरडा कॅन्सरचा फोटो असतो की नसतो? येस. आणि काय लिहिलेलं असतं? सिगरेट पिणं हानिक आरोग्याला हानिकारक आहे. लोक ते वाचतात, तो फोटो बघतात तरी सिगरेट पितात. सरकारने आपलं काम केलंय. बरोबर. मग आज भले आम्ही सिगरेट पित नाही, भले आम्ही दारू पित नाही, पण आम्ही खोटं बोलतो, येस. आम्ही जेलसी ठेवतो, आम्ही खूप साऱ्या गोष्टी करतो. आज परमेश्वर हे सांगत आहे की आत्मा आणि प्राणमध्ये ज्या गोष्टी आज कॅन्सर पैदा करत आहेत, कॅन्सर घेऊन येत आहे, त्या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनातनं आम्हाला काढल्या पाहिजे. ज्या गोष्टी परमेश्वरापासून आम्हाला दूर करत आहेत. आम्हाला माहिती आहे कुठल्या गोष्टी परमेश्वरापासून आम्हाला दूर करतात. माहिती की नाही माहिती आहे? कितीतरी वेळा आपण परमेश्वराला कनेक्टच होत नाही. आमची खूप इच्छा असते स्तुती आराधना आत्म्याने करावी, सच्चाईने करावी, वचनामध्ये घुसावं, वचन मला माझ्याशी बोलावं, माझी प्रार्थना ऐकली जावी. आम्ही कनेक्टच होत नाही कारण आमच्यामध्ये आमची पापं येतात. आमच्या परमेश्वरामध्ये आणि आमच्यामध्ये आमची पापं येतात. येस. जोपर्यंत ती निघणार नाही प्रियांनो, आम्ही परमेश्वराबरोबर कधीच कनेक्ट होऊ शकणार नाही. म्हणून अशा सगळ्या गोष्टी काढून टाका. आणि मग लिहिलंय चैनबाजी, मद्यपान, विषयविलास या गोष्टी जंगली जीवन दाखवतात. पुरुषांसाठी स्पेशली आहे. कधीतरी पितो, महिन्यातनं एकदा पितो, आठवड्यातनं एकदा पितो, जेवल्यावर एक सिगरेट लागते, बस, बाकी काही नाहीच पास्टर. परमेश्वराचं वचन सांगतं एकच वाईट रिलेशनशिप आहे, एकच वाईट साईड बघतो. कधीतरी मोबाईलवर पॉपअप जात होते ना म्हणून बघितली. प्रियांनो, आम्ही येशू ख्रिस्ताचे शरीराचे अवयव आहोत. येस. परमेश्वराचं वचन सांगतं तुझा जर हात तुला पाप करायला परावृत्त करत असेल तर त्याला काढून टाक, तोड आणि तुंड होऊन स्वर्गात जा, पूर्ण शरीर घेऊन नरकात जाऊ नको. येस. तुझे डोळे जर तुला पाप करायला परावृत्त करत असतील तर ते डोळे काढून फेकून दे, आंधळ हो आणि वरती जा, येस. पण दोन्ही डोळे घेऊन नरकामध्ये जाऊ नको. इतकं कडक वचन आहे. आणि आज आम्ही काय करतोय? डोळ्यांनी आणि कानांनी होणारी पाप तर विचारूच नका. सोशल मीडियाने नुसता धुमाकूळ घातलाय. अशा गोष्टी दाखवतो आम्हाला आणि मग लत लागते, सवय लागते ते बघायची. आणि कधी पापामध्ये आणि व्यभिचारामध्ये पडतो आम्हालाच कळत नाही. प्रियांनो, या गोष्टी आमच्यासाठी नाही आहे. पवित्र आत्म्याचं आम्ही मंदिर आहोत. आणि पुढे लिहिलंय की कामासक्ती जे रात्रीच्या अंधारात चालते बंद करा, अगर कोणाच्या आयुष्यात आहेत तर. आणि तिसरी गोष्ट लिहिलेली आहे कलह आणि मत्सर. पौलुस म्हणतो कलह, भांडणाचा आत्मा असतो काय काय लोकांमध्ये, उगीच भांडणं करतात, काही कारण नसतं. आम्हाला लई खुमखुमी येते आतून, पटतच नाही दुसऱ्यांचं, समजूनच घेता येत नाही. नवरा तर सगळ्यात मोठा दुश्मन. पोरं बघितलं तरी तिडीक येते, शेजारणीचं तोंड बघितलं की शिवी येते. कलह, भांडणं. आम्ही भांडणारे लोक नसले पाहिजे.
येस. आम्ही शांती दूत आहोत. जिथं भांडणं चालली आहेत तिथं शांती प्रस्थापित करणारे लोक पाहिजे. स्वतःहून तर भांडण कधीच करू नका प्रियांनो. त्यांनी आरे केलं तर कार्य करू नका. शांत राहा. अगदीच काय करता नाही आलं शांत राहा, पण भांडणं करू नका. आणि दुसरी गोष्ट, मत्सर, जेलसी आमच्यासाठी नाहीये. मी तुम्हाला कालच सांगितलं, आम्ही परमेश्वराची सगळ्यात बेस्ट प्रतिकृती आहोत. येस. सगळ्यात सुंदर तुम्हाला बनवले आणि मला बनवले परमेश्वराने. कारण आम्ही परमेश्वराचं स्वरूप आणि समानता आहोत. आमच्यासारखं कुणी नाही आहे. त्यामुळे शेजारणीची साडी किती भारी आहे, तिच्या घरामध्ये किती मोठा टी व्ही आहे, तिची पोरं परदेशात गेलीत, नन ऑफ अवर बिझनेस. आम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. Yes. कुणाच्या घरी किती मोठी गाडी आली, कुणाच्या घरी किती मोठा फ्रीज आला, किती मोठं घर घेतलं, एकच लक्षात ठेवा, आमचं घर वरती बनतंय. येस. ते सजवायचा प्रयत्न करा. आणि मग बाकी साऱ्या गोष्टी परमेश्वर देणार आहे. असं नाही की परमेश्वर गरीब ठेवतो, पण जोपर्यंत आमच्यामधल्या वाईट गोष्टी निघत नाही आणि आम्ही चांगल्या गोष्टीसाठी प्रिपेअर होत नाही, तोपर्यंत चांगल्या गोष्टी पण परमेश्वर आम्हाला देत नाही. तर सगळ्यात मोठी गोष्ट मत्सर, जेलसी आमच्या जीवनातनं काढून टाका. कारण या ज्या दोन गोष्टी आहेत याचा काही उपयोग नाही आहे. आणि परमेश्वर आम्हाला सांगतो की या दोन गोष्टींमुळे, आम्हाला वाटतं बायबल वाचतो, चर्चला येतो, प्रार्थना करतो, उपवास करतो, ताईत देतो, सगळं करतो. बाबा आम्ही व्यभिचारामध्ये नाही हां, बाबा आम्ही दारू पित नाही हां, बाबा मी हे करत नाही हां, पण तू भांडणं करतो ना बाबा. येस. जेलसी आहे ना तुझ्या मनामध्ये, तुला खूप जळण होते ना दुसऱ्यांचं चांगलं बघून. होतं की नाही होतं? हे सुद्धा गोष्टी आम्हाला परमेश्वरापासून दूर करतात. आज परमेश्वर खरंच आमच्याशी बोलत असेल ना, तर या गोष्टी आमच्यामध्ये आहेत आणि परमेश्वराला त्या आवडत नाहीत. आणि परमेश्वर आज वचनाद्वारे आमच्याशी बोलत आहे. आमेन. तर या दोन गोष्टी आमच्या जीवनातनं बाहेर काढणं आमचं काम आहे. तर परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतंय की जीवनाचं आता फोकस करा. येस. आता टाइमपास बंद. नाही. आता फोकस करा. आता रिअलमध्ये येशू ख्रिस्तासाठी तयार होण्याची वेळ आलेली आहे. शैतानाबरोबर खेळत बसू नका. 5 मिनटं व्हॉट्सअप बघतो, 10 मिनटं फेसबुक बघतो, थोडा वेळ जरा इंस्टाग्राममध्ये फिरून येतो. शैतानाबरोबर पंगा घेऊ नका. येशूला परिधान करा. कसं करायचं येशूला परिधान? विचारा, कसं करायचं येशूला परिधान? येशू सकाळी उठल्या उठल्या आम्ही काय करतो? बाहेर जाण्यासाठी तयारी होतो. परमेश्वराचं वचन सांगतं, वचन वाचा. आणि वचन पेपर वाचल्यासारखं वाचू नका. धडधड 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 काय वाचलं ते पण कळत नाही. 5 मिनिटांनी जर विचारलं की काय वचन वाचलं, पास्टरनी सांगितले वचन वाचा. एकच वचन 100 वेळा वाचा. जोपर्यंत ते घुसत नाही डोक्यामध्ये, जोपर्यंत ते हृदयाला टोचत नाही, वचन वाचा. परमेश्वराबरोबर 1 to 1 प्रार्थना करा. बोला, प्रभू मला तुझ्याशी बोलायचंय, माझ्याशी तू बोल. हृदयामध्ये आवाज येतात. परमेश्वर लिटरली आपल्याशी बोलतो. स्तुती आराधना करा. येशूला परिधान करा. मतलब या गोष्टी आणि करायच्या म्हणून करू नका. देवाला आवडत नाही करायचं म्हणून केलेलं. ते परुषी शास्त्री करतात. त्याच्यामध्ये आत्मा नसतो, इच्छा नसते, काही नसतं, पाट्या टाकायचं काम असतं. ते तुम्हाला आतून वाटतं म्हणून करा. स्वतःच्या इच्छेने करा आणि बघा मग तुमचं जीवन कसं बदलत आहे. चांगले मेसेजेस ऐका. अगदीच काही नाही आहे. मला झोप नाही आली तर मी खूप चांगलं काम करते. एक चांगला मेसेज लावते आणि ऐकता ऐकता झोपून जाते. खूप चांगली झोपेची गोळी येते. विचार येत नाही, टेन्शन येत नाही, कोणाविषयी काही काही वाटत नाही. मस्त एक परमेश्वराच्या वचनामध्ये
झोपून जातं माणूस. अगदीच होत नाही, ज्यांना झोपा येत नाही त्यांनी हे काम करून बघा. नेहमी स्वतःला प्रश्न विचारा, जे जीवन मी जगतोय किंवा जे काही मी करतोय ते येशू समोर असलं तर करेल का? ज्या पण गोष्टी आम्ही करत आहोत त्या मी येशू समोर करू शकतो का? आणि नसेल करू शकत तर त्या गोष्टी जीवनातनं बाहेर काढा. येस. आमेन. येशू सारखे आणि येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये दिसू द्या. आपले विचार चांगले ठेवा आणि देह वासना तृप्त करण्याची तरतूद करू नका. 13 अध्यायाचं 14वं वचन. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त धारण करा आणि देहाच्या वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. पापाविषयी विचार करू नका. बेसिकली परमेश्वर आज पौलुस इथं काय सांगतोय, पापाविषयी विचार जरी केला ना, समजा एकच गोष्ट आपल्याला सारखी वाटत राहिली, वाईट आहे, चुकीची आहे, मग सारखं त्याच गोष्टींचा विचार केला ना की ती गोष्ट आपल्या हातनं कधी घडते आपल्याला पण कळत नाही. येस. स्पेशली यंगस्टर्स. एखाद्याविषयी तुम्हाला अट्रॅक्शन वाटतंय आणि तुम्हाला माहिती आहे ती व्यक्ती सही नाही आहे, बरोबर नाही आहे, पण सारखं तुम्ही त्या व्यक्तीचा विचार करताय. मग त्या व्यक्तीच्या संबंधामध्ये, रिलेशनशिपमध्ये तुम्ही कधी पडता तुम्हालाही कळत नाही. येस. म्हणून पापाविषयी विचार करण्यात वेळ सुद्धा घालू नका. वाईट गोष्ट मनामध्ये आली की काढून फेकून द्या. कारण मग पापाला ना म्हणण्याचा जो रेजिस्टन्स असतो, जो विरोध असतो, तो मावळतो आणि मग आम्ही ते पाप कधी करतो आम्हालाही कळत नाही. म्हणून जेव्हा आपल्याला कळतं की चुकीचं आहे त्याच्यावर विचार करणं सुद्धा बंद करा. कारण विचार करण्यामध्ये सुद्धा आम्ही वेळ घालवतो आणि तो वेळ वाया जातो. तो प्रियांनो, खूप ख्रिस्ती पापाविषयी विचार करतात आणि मग ते पाप कधी करतात ते त्यांनाच कळत नाही. म्हणून परमेश्वर सांगतो, सगळ्यात जास्त आपल्या हृदयाचं रक्षण कर. येस. हृदयामध्ये कुणाला पण घुसून देऊ नका. हे हृदय तुमच्या जीवनाची तिजोरी आहे. तिजोरीत विटलेली भाजी ठेवाल का? नाही. कचरा ठेवाल का? नाही. आपण असं करतो, कचरा काढून तिजोरीमध्ये ठेवाल. हृदयामध्ये आज कुणाला स्थान दिलंय? येस. परत एकदा हृदयाचं स्कॅन करा आणि बघा की माझ्या हृदयामध्ये मी काय काय ठेवलेलं आहे. हृदय ही वचन आणि आत्म्याला ठेवण्याची जागा आहे. येस. आणि जेव्हा त्याला ठेवाल तेव्हा खरोखर तुम्ही पवित्र आत्म्याचं मंदिर बनाल. आमेन. हालेलुया. परमेश्वराचं वचन आज आम्हाला सांगतं की ज्या गोष्टी वाईट आहेत त्या गोष्टींपासून दूर राहा. स्पेशली मी सांगते सगळ्यांना, इवन मला पण मी सांगते, मोबाईल हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. सगळ्यात मोठा टाईमपास आमचा आज मोबाईल करत आहे. त्याला बरोबर बाजूला ठेवा. जेव्हा त्याला वापर करायचा आहे ना, वचन ऐकण्यासाठी, वर्शिप ऐकण्यासाठी, चांगले मेसेजेस ऐकण्यासाठी, त्याच वेळेस त्याला उघडा. बाकी त्याचा जास्त वापर करू घेऊ नका. आणि जर तो वाईट काही दाखवत असेल तर तिथेच ते बंद करून टाका. येस. आमेन. हालेलुया. पापाबरोबर लढत बसू नका. पापावर विजय मिळवा. येस. आमेन. आज काढेल, उद्या काढेल, आजच्या दिवस उद्याचे दिवस करत बसू नका. ज्या दिवस परमेश्वर बोलत आहे त्या क्षणी त्या पापाला आपल्या जीवनातनं बाहेर काढा. स्वतःच्या जीवनामध्ये, स्वतःच्या गोष्टीमध्ये जास्त रमू नका. परमेश्वर आणि त्याच्या गोष्टींना जीवनामध्ये स्थान द्या. मी काय घालावं, काय खावं, काय प्यावं, कुठं राहावं याची चिंता करू नका. बायकांना तर भाजी कुठली बनवायची त्याची मोठी चिंता असते. परमेश्वर म्हणतो कुठल्याही गोष्टीची चिंता करू नका, पण आम्ही भाजीची चिंता जरूर करणार. आमेन. रात्र संपत आली आहे, दिवस उगवत आहे. येस. परमेश्वर आपल्या निवडलेल्या लोकांवर एक लास्ट स्ट्रोक, फिनिशिंग लाईन करत आहे. आज जे निवडलेले आहेत त्यांच्यासाठी वचन आहे
की प्रियांनो आज स्वतःला परमेश्वरासाठी तयार करा. एक लास्ट फायनल टच देत आहे. आजचा हा समजा फायनल टच आहे. आमेन. हालेलुया. आम्हाला आता येशूसाठी तयार व्हायचं आहे. जी वचनं आम्ही ऐकलेली आहेत प्रियांनो, त्याच्यावर तुम्ही मेडिटेट करा. हा सिलेबस आहे येशूच्या राज्यातला. हा काय आहे? सिलेबस आहे. सरप्राईज टेस्ट होणार आहे. सरप्राईज टेस्टचा मतलब असतो कधी पण ह्याच्यामध्ये राहाल तो उचलले जाल. येस. मग ते सरप्राईज नाही वाटणार. काही पोरं अशी रट्टा मारणारे असतात, कधी पण एक्झाम येऊ दे बरोबर चांगल्या मार्काने पास होतात. आणि काय उद्या परीक्षा आहे तरी आज झोपत असतात. जेवढं येईल तेवढं लिहून येतो, जाऊन दे मरून दे. बरोबर. किती दिवसापासून हा सिलेबस तुमच्याकडे आहे? किती दिवसापासून आहे? आणि किती अभ्यास केला? प्रश्न विचारणार आहे परमेश्वर. आउट ऑफ सिलेबस काय देणार नाहीये तुम्हाला, यातनंच येणार सगळं. किती वाचलं आणि किती जीवनामध्ये घेऊन आलं प्रियांनो, आज खरोखर विचार करायची वेळ आहे. आणि मग तो येईल तेव्हा आम्ही त्याच्यासाठी तयार राहू की नाही. पूर्ण तयार कोण होणार नाही आहे, पण जे तयारीमध्ये आहेत ते तर उचलले जातील. येस. तर आज आम्ही जगतो कशासाठी हे विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे की काय? प्रत्येक मिनिट महत्त्वाचं आहे. आणि जेवढं परमेश्वरामध्ये टाकाल ना प्रियांनो, त्याच्या दुपटीने नाही 100 पटीने तुमच्या जीवनामध्ये पीक. येस. हालेलुया. आमेन. आणि जे धार्मिक असतात ना त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही पडत. आमेन. हालेलुया. आज या 31 गेला. आज 1 जानेवारीला परमेश्वर आमच्याशी बोलत आहे की प्रियांनो, इमर्जन्सी आहे. आता झोपण्याचे दिवस गेले, आता जागे व्हायचे दिवस आहेत. येस. जे पाप आम्हाला परमेश्वरापासून दूर करत आहेत त्या सगळ्या पापांपासून आम्हाला दूर व्हायचं आहे आणि पवित्रतेमध्ये चालायचं आहे. आमेन. आज हालेलुया. आपण संकल्प करूया. किती लोक नवीन रेझोल्युशन घेतात नवीन वर्षाचे, आजपासून मी हे करेल, उद्यापासून मी ते करेल. नवीन रेझोल्युशन घ्या की मी दररोज ख्रिस्ताच्या प्रतिमेमध्ये बदलत जाईल. येस. हालेलुया. काल 100 पाप होती, आज मी 90 करेल, येस. उद्या 80 करेल, परवा 70 करेल. आमेन. हालेलुया. आणि येशू ख्रिस्तासारखं बनण्याचा प्रयत्न करा. येस. आमेन. आमेन. प्रियांनो, आपले डोळे आपण बंद करूया. प्रभू येशू धन्यवाद. ओली आलाला बश्यके तिथी आलाला बस्सह लगदी दिथी आलाला. ओली आलाला बश्यके तिथी आलाला बश्यहा लगदी आलाला. ओली आलाला बश्यके तिथी आलाला बस्सह लगदी आला. ले चल हमें तू पवित्र आत्मा. जीसस, थैंक यू. ओली आलाला बश्यहा बबलगदी आलाला. हाँ, सर्व उभं राहूया आपल्या जागेवर आपण हे गीत असताना. थँक्यू होली स्पिरिट. थँक्यू जीसस फादर. कम ऑन, प्रे करूया आपण सर्व. थँक्यू जीसस फादर. नेत्र बंद करूया आपण. देवाला धन्यवाद देऊ का प्रभूने आपली भेट घेतली आणि त्याची इच्छा नाही आहे का आपण जी सुरुवात केली ती सुरुवात मधीच थांबावी. ज्याप्रमाणे आपण ख्रिसमसला पण ऐकलंय की आत्म्यात येशूला आपण पाहिलं, पण प्रत्यक्षात येशूला पाहायचंय. म्हणून पुन्हा त्या वाचनाच्या मार्गात चालणं खूप गरजेचं आहे. मधी हेरोद भेटल जो आम्हाला मार्ग भुलवेल, परंतु आम्हाला भटकायचं नाही. वचन धरून आम्हाला राहायचं. हे पवित्र आत्मा, प्रभू येशू म्हणतो का मी तुम्हास कैवारी पाठेल आणि तो तुम्हाला मार्ग प्रगट करेल. तो तुम्हाला माझ्यातल्या गोष्टी कळवल, तो तुम्हाला त्या सांगल, तो तुम्हाला त्या प्रगट करल. पवित्र आत्मा मला अनुग्रह दे. कम ऑन, प्रे करा चर्च. आराधने जाऊया आपण. गीत म्हणून नाही,
हे गीत प्रार्थना म्हणून देवाला आपण सादर करूया. थँक्यू जीसस ओ फादर. ओ री अंदाराबा शखाराबा सखीबी आराबा ली अंदाराबा सखीबी आराबा शखाराबा. कम ऑन, प्रे करूया एव्हरीवन, प्रे करूया, प्रे करू सर्व. थँक्यू जीसस ओ फादर. थँक्यू जीसस ओ फादर. थँक्यू लॉर्ड. हालेलुया जीसस ओ फादर. Jesus, thank you. Oh, Lia la la bashi. Oh, Lia la la bashi. चल हमें तू पवित्र यीशु के चरणों हमें तू पवित्र यीशु के चरणों. प्रभू येशू पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये परमेश्वर, आमच्या हृदयामध्ये प्रभूजी. प्रभू आज पुन्हा एकदा आम्ही आमचं आयुष्य तुला डेडिकेट करायला इच्छितो परमेश्वरा. येस फादर. प्रभू आज आमच्या जीवनाचा तू स्वीकार कर प्रभू, आमच्या हृदयाचा स्वीकार कर प्रभू. आम्ही तुझ्यासारखे बनवू इच्छितो परमेश्वरा. ओ जीसस, थँक्यू. ओ याला थँक्यू. वर्शिप सॉन्ग, युअर वर्शिप सॉन्ग. ओ याला प्रभू आज ज्या पण लोकांनी तुझं वचन ऐकलंय प्रभू, त्यांचं जीवन बदल प्रभूजी, त्यांचं हृदय बदल प्रभूजी. पवित्र आत्मा त्यांच्या हृदयामध्ये काम कर परमेश्वरा. पश्चातापी हृदय दे प्रभूजी. गुडघ्यावर येऊन प्रभूजी त्यांनी पश्चाताप करावा प्रभू. आपलं हृदय तुला द्यावं परमेश्वरा. तुझ्या येण्यासाठी तयार व्हावं म्हणून प्रभू आज तुझ्या नवरीला प्रभू येशू, प्रभू येशू तू तयार कर प्रभूजी. ओ लियाला बशिके ते सहाला गदियाला. ओ लियाला बशिके ते बिशिके ते सहाला गदियाला. ओ लियाला चेंज देयर हार्ट्स प्रभू येशू. आज हृदय परिवर्तन कर प्रभूजी. आज जीवन परिवर्तन कर प्रभूजी. आज फोकस बदल प्रभूजी. आमचा जीवनाचा फोकस तू असू दे परमेश्वरा. ओ लियाला बशिके ओ कठीण हृदय आज प्रभूजी मासमय हो दे. आज तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव कर प्रभूजी. आज तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक कर प्रभूजी. आणि तो पवित्र आत्मा प्रभू पवित्र पित्याकडे आणि तुझ्याकडे आम्हाला घेऊन जाऊ दे प्रभूजी. दिवसेंदिवस तुझ्यासारखं बनण्यासाठी प्रभूजी आम्हाला मदत करू दे प्रभूजी. ओ जीसस, थँक्यू. ओ जीसस, थँक्यू. ओ याला बशिके ओ जीसस, थँक्यू. प्रे प्रे प्रे. ओ लियाला कम ऑन, आपले हात उभार. जीसस, हात उभार. देवाचे वचन आलं ते माझ्यात प्रभू 100 पट फळ आणावं. पवित्र आत्मा मला सहाय्य. प्रभू ज्याप्रमाणे माती कुंभाराच्या हातात असते त्याप्रमाणे मी तुझ्या हातात पडतो. येस फादर. मला आकार दे. येस जीसस. मला स्पर्श कर प्रभू. येस फादर. आणि देवा तुझा महिमा हो दे. येस. थँक्यू जीसस ओ फादर. येस फादर. थँक्यू जीसस ओ फादर. ओ हालेलुया लॉर्ड. थँक्यू जीसस ओ लॉर्ड. छू मुझे छू खुदारू मुझे छू छू मुझे छू
हार जैसे चेंज हाथों से अपने सवारे. घे प्रभू तुझ्या हाती प्रभू. पूर्ण जीवाने गा, आत्म्याने गा. यूं से कलामे खुदाबंद तूने हमें और निखारे. वैसे कलामे खुदाबंद तूने हमें और निखारे. भर भर मुझे भर खुदारू. कमॉन आपले हात उभारून समर्पित व्हा. परमेश्वराचा आत्मा आमच्या बरोबर आहे, आमच्यामध्ये आहे. खूप साऱ्या जीवनांना, खूप साऱ्या शरीरांना, आत्म्याला, प्राणाला तो स्पर्श करत आहे. मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू. मेरी जान को. कम ऑन सर्व गाचच. परमेश्वराचा आत्मा स्पर्श करत आहे. Come on, पुन्हा एकदा छू. Yes, Jesus. आत्मा. Yes, Father. Change them, O God, Father. आलूदगी जा जिस्म की रूह की दूर कर दे. आलूदगी जा जिस्म की रूह की दूर कर दे. खौफ यहोवा हो कामिल पाकीज़गी से भर दे. खौफ यहोवा हो कामिल पाकीज़गी से भर दे. Come on, everyone. मेरी जान को, मेरी रूह को, मेरे बदन को छू. हालेलुया. स्पर्श होते, आत्मा उतरते. ओ संजीवन, संजीवन, संजीवन. आज खूप साऱ्या लोकांना परमेश्वरांनी स्पर्श केलेला आहे. प्रियानो, परमेश्वराच्या नजरेमध्ये तुम्ही खूप अनमोल आहात. येशू ख्रिस्ताने आपल्या रक्ताद्वारे आम्हाला विकत घेतलंय. आणि जर हे वचन आज आमच्याकडे आलेलं आहे प्रियानो, ते जगाकडे नाही गेलेलं आहे, आमच्याकडे आलेलं आहे. आणि आज हे वचन तुमच्याशी बोललं असेल, पवित्र आत्मा तुमच्याशी बोलत असेल प्रियानो, आपलं जीवन बदला, आपला स्वभाव बदला. थँक्यू फादर. कारण जो आमच्यावर खूप प्रेम करतो तो आम्हाला सांगतोय की मी तुमच्यासाठी स्वर्गामध्ये घर बनवायला जात आहे. कारण जिथे मी आहे तिथे मी तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. प्रियानो, हे जग आमचं घर नाहीये. आमचा येशू, आमचा प्रेम करणारा, आमचा जीवनाचा मालक, जीवन देणारा येशू लवकर येत आहे प्रियानो. 2023 वाया घालू नका प्रियानो. आज पहिल्या दिवशी परमेश्वर आमच्या आत्म्याशी बोलत आहे. प्रभू, च्या आत्म्याला खिन्न करू नका.
प्रियांनो, आज पुन्हा एकदा स्वतःचं जीवन येशूच्या पवित्र हातांमध्ये देऊन टाका येस लॉर्ड, आणि बघा किती सुंदररित्या तो तुम्हाला लीड करेल. येस लॉर्ड, तुम्ही दिवसेंदिवस बदलत जाल, येस, येशू ख्रिस्तासारखे व्हाल आमेन, आणि एक दिवस तो येईल आणि आमचं शरीर वैभवी शरीरामध्ये बदलून जाईल. येस लॉर्ड, आम्ही उचलले जाऊ येस आणि येशूला ढगांमध्ये भेटू. येस आणि किती सुंदर ती भेट असेल प्रियांनो. येस जीसस, अगर कशासाठी जगायचं असेल तर त्या भेटीसाठी जगा, आमेन, त्या आशेमध्ये जगा, येस लॉर्ड, त्या तारणामध्ये जगा. येस लॉर्ड, प्रियांनो, काहीच आम्ही घेऊन जाऊ शकत नाही इथून. आज पुन्हा एकदा परमेश्वर आमच्याशी बोलत आहे. येस लॉर्ड, मी क्रुसावर आपले हात पसरून तुम्हाला बोलवत आहे. येस फादर, तुमच्यावर खूप प्रेम करतो. थँक यू फादर, मला तुमची जरूर आहे. येस, मला तुम्हाला भेटायचं आहे. येस लॉर्ड, I'm desperately waiting for you. येस लॉर्ड, काय आज आम्ही पुन्हा एकदा आमच्या येशूच्या चरणाकडे येऊ आणि त्याला म्हणू, प्रभू मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो. थँक यू फादर, मला पण तुला भेटायचंय प्रभूजी. Yes, Lord. मला पण तुझ्या बरोबर राहायचंय Yes, परमेश्वरा. प्रभू, आज पुन्हा एकदा मी प्रार्थना करतो, माझ्या हृदयामध्ये ये प्रभू. येस फादर, मला तुझी गरज आहे प्रभूजी. येस लॉर्ड, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत प्रभूजी. येस फादर, माझ्या हृदयामध्ये ये. आमेन, माझ्या शरीराचा, प्राण, आत्म्याचा मी सारा कंट्रोल तुझ्या हातामध्ये देतो. येस लॉर्ड, तू जसं चालवशील तसं मी चालेल. आमेन, माझा हात पकड, मला सोडू नको प्रभूजी. आमेन. मला घेऊन चल. येस फादर, येस फादर. येस लॉर्ड, आणि परमेश्वराने आज आमची प्रार्थना ऐकली. आमेन, प्रियांनो, पूर्ण वर्षभर तो तुम्हाला सोडणार नाही. येस, तुम्हाला चालवेल अद्भुतरित्या. वी रिसीव लॉर्ड, आणि माइंड माय वर्ड्स, वी रिसीव या लॉर्ड, 2023 मध्ये असे चिन्ह चमत्कार, असा पुरवठा, वी रिसीव, असे सुरक्षितता, वी रिसीव, अशी बुद्धी, असं वी ज्ञान, रिसीव, वी रिसीव, असा पवित्र आत्म्याचा अभिषेक तुम्हाला मिळेल, वी रिसीव, सो याच्या पूर्वी कधीच मिळाला नव्हता. आमेन, तुम्ही एक सुपरनॅचरल जीवन जगणार आहात. वी बिलीव, तुम्ही मागाल आणि ते कबूल होईल. वी रिसीव, तुमच्या द्वारे ऐसे असे चिन्ह चमत्कार परमेश्वर करेल की दुनिया बघत राहील आणि विचारेल, येस लॉर्ड, मला पण तुझ्या चर्च मध्ये घेऊन चल. येस लॉर्ड, मला तुझ्या देवाकडे यायचंय. येस फादर, प्रियांनो, तुम्ही चालतं, बोलतं, फिरतं पवित्र आत्म्याचं मंदिर बनाल. आमेन, येस, क्लेम दॅट थिंग. येस, विचार आणि आज परमेश्वराकडनं मागा. आमेन, येस, आणि परमेश्वर 2023 जगासाठी वाईट आहे, पण चर्चसाठी सगळ्यात आशीर्वादाचं मोठं कारण असणार बिलीव, वी आहे. रिसीव फादर, थँक यू गॉड, थँक यू जीसस फॉर ऑल ब्लेसिंग्स गॉड फादर. थँक यू जीसस. सर्व गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. एक सुद्धा टाळी वाजव देवाच्या गौरवासाठी. बसूया आपण प्लीज. तर या समयी आपण नेहमी एन्जॉय घेतो चर्चमध्ये आणि मनोज आणि शुभम हे नेहमी आपल्या त्या वर्शिपमध्ये चालवतात. तर आज माझी इच्छा आहे की या दोघांतर्फे सिस्टरचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तर ते बीट्स लावतील आणि स्वतः पुढे येतील दोघं पण आणि क्लॅप वाजत राहतील, थांबणार नाही. फोटो घ्या. कमा जोरदार टाळी वाजूया. ओके, एक प्रे आपण करूया. बीट्स बंद झाल्यावर प्रे करूया आपण सिस्टरांसाठी. एक प्रार्थना करूया. सर्व नेत्र बंद करूया आपण. हे देवा, तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो प्रभू. आणि आज आम्ही सर्व मिळून एका विश्वासाने एक मंडळी म्हणून प्रभू आज सिस्टरांसाठी प्रार्थना करतो प्रभू. ओ हालेलुया फादर प्रभू, थँक्यू, तुझा अभिषेक त्यांच्यावर आहे प्रभू. आम्ही प्रार्थना करतो प्रभू. ओ प्रभू, त्यांचं देखील प्रभू या वर्षी प्रभू या क्षणापासून तो अभिषेक लेवल प्रभू नेक्स्ट लेवलवर आम्ही स्वीकारतो प्रभू. जे वाटण्याचे रेव्हलेशन्स आहे प्रभू ते अधिक अजून डीप रेव्हलेशन आम्ही स्वीकारतो पित्या. जो त्यांच्या प्रभू प्रार्थनेचा स्तर आहे तो प्रभू अधिक लांबपर्यंत पोहोचू दे पित्या. आज ते ठिकठिकाणी जाऊन तुझा गौरव करतात
आम्ही म्हणतो पूर्ण भारतामध्ये त्यांचा उपयोग कर आणि फक्त भारतच नाही प्रभू, त्याच्या बाहेर ते जाऊन तुझा महिमा होऊ दे. जे काही ऑनलाईनने त्यांचं अद्भुतरित्या वचन जाते प्रभू, ते वचन पण अधिक वेगाने जाऊ देत. आणि त्याची जी मंडळी आहे प्रभू मुंबईमध्ये प्रभू, ती देखील तू ब्लेस कर. ओ प्रभू, फेथफुल लोक त्या ठिकाणी उभे कर. ओ प्रभू, आवेशी लोक उभे कर. ओ प्रभू, त्यांना शोधत दैवरित्या लोक त्या ठिकाणी पोहोचू देत पित्या, आणि ती मंडळी 4 पटीने वाढून देवा तुझा महिमा हो दे. आम्ही सर्व मिळून त्यांना ब्लेस करतो. व्यक्तिगत कुटुंबात त्यांना प्रभू अनुग्रह दे, शांती दे प्रभू परमेश्वरा. त्यांचा प्रत्येक पुरवठा कर, त्यांना चांगली तब्येत प्रोव्हाइड कर, आणि देवा तुझा महिमा हो दे. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना प्रभूच्या नावाने मागतो, स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. एकदा टाळी वाजव सिस्टरांसाठी. ओके, सिस्टर मीनू ना, त्यांचंही आपण या ठिकाणी वेलकम करणार आहोत. त्याही पुढे येतील, त्यांनाही या ठिकाणी आपण एक रोज देणार आहोत. सिस्टर आरतीनं सांगेल मी. सिस्टर प्लीज पुढे या. व्हॅलिडेशन करूया, आपण क्लॅप करूया. प्रभू त्यांना पण ब्लेस करो. थँक्यू सिस्टर. प्रेज द लॉर्ड. ओके, एक केक कटिंग आपण करणार आहोत या ठिकाणी. सिस्टरच्या हातानेच करूया. हे केकचं सरप्राईज असं आहे की 30 तारखेला आमचा मॅरेजची ॲनिव्हर्सरी होती, आणि काल गायत्री सिस्टर आणि विद्या सिस्टरने केक आणला, आणि तो आपल्याला काल चर्चमध्ये करायचा होता संध्याकाळी, परंतु काल तो राहिला. देवाची इच्छा होती की न्यू इयरच्या दिवशी हा प्रभूचा गौरव व्हावा सिस्टरांच्या हातीने. तर का नाही आपण हा केक कटिंग करूया आणि प्रभूचा गौरव करूया. यस.